वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्राम गीता पंचक दुसरे लोकवशीकरण पंचक अध्याय 8 प्रचार महिमा। श्री गुरुदेवाय नमः। एक साधुवेशी मजसी बोले, आमुचे आचरण जरी भले, परी लोक दुसऱ्यांनी दीपविले न ऐकती ते। वाईटाकडे सहज प्रवृत्ती, अनेक प्रलोभने दुष्टांचे हाती। आम्रतरू मेहनतीनेही न जगते, गवत वाढे न पेरता। ऐसा अनुभव मज आला, सांगूनही न पटे जनतेला। वाटे काय करावे याला, ऐकती नाही वेडे जन। म्हणोनी प्रार्थना करीतो साहेबासी, त्यांनी करावे काय ध्यासे। जनता उद्धारावी हवी तैसे, दंड कैद करोनी। ऐकताची त्याचे वचन, म्हणालो मग सरकारची झाला भगवान। कासया करिशी देवाचे भजन, उजावे जोडे साहेबाचे। वास्तविक संतांचे सांगणे प्रेमाचे, सरकारचे सांगणे दंडुक्याचे। जरी पर्यायाने दोघांचे, एकची ध्येय पाहता। यात दमनाने लोक भीती, तेवढ्या पुरते नीट वागते। आणि मार्ग काढूनी पापे करीते, कोट्यानुकोटी। तैसे नाही साधू संतांचे, त्यांचे बोलणे आपुलकीचे। एकदा विचार पटले त्यांचे, लोक मरे तो न विसरते। साधूंनी देवासी प्रार्थावे, सकळ जनासी बोधित जावे। ऐसे आहे साधन बरवे, साधू संतांचे। पूर्वी प्रचारक साधू म्हणून फिरते, गावोगावी लोका जागविते। आलख म्हणूनी प्रहारा देते, घरोघरी अरुणोदये। त्यांचे प्रेमची कार्य करे, लोक उठती नित्य नेमावरे। राहणे टापटिपीचे बाहेरे, अंतरी निर्मळपणा। कथा कीर्तनादिकांच्या योगे, पाप भिरुता अंगी वागे। तेणे काय द्याविनही सुमार्गे, जाती बहुजन। जगी काही लोक अज्ञानी, ते दुसऱ्यासी करते करणे। थोरांचे आदर्श जीवन म्हणूनी, पाहिजे अनुकरणास्तव। काही लोक चिकित्सक, विचार पटताची वागती चोखट। त्यासाठी उत्तम विवेचक, प्रचारक पाहिजे। काही लोक प्रलोभणी पडले, लाभ असेल तेची घेती बले। त्यांना स्वर्ग सुख पाहिजे दाविले, दुःखे निवारुनी सेवकांनी। परंतु भया वाचूनी काही लोक, न ऐकतीच बोध सम्यक। दंडावीण जैसे पशु देख, न चालतीच योग्य मार्गे। त्यांना हित कोणी शिकवावे, कोणी मूर्खाचे हृदय धरावे। म्हणून सत्तेने सरळ करावे, ऐसा मार्ग वाढला। सामदाम दंडभेद, राजनीतीही बहुविध। कायद्याच्या धारे शुद्ध, करू पाहे जनलोका। कायद्यानुसार गाव रचना,
कायद्या परी करावे वर्तन, कायद्यानुसारची जना, सहाय्य द्यावे परस्परे. जो करील कायदा भंग, त्यासी दंड द्यावा लागवेग, यासाठी नेमावा लागे मग राजा सत्ताधीश मुखंड. परी राजा हा विष्णू अंश बरवा, ऐसा लोकी करावा गवगवा. तेव्हाची कायदा त्याचा चालावा, यातही आले प्रचार तंत्र. देश हा देवची पवित्र, कायदा त्याचे व्यवस्था सूत्र. ते न पाळता पातक थोर, प्रचार तंत्र हे आवश्यक. सत्ता कायदा ध्वजावरी श्रद्धा, प्रचारची निर्माण होई सदा. त्यावेळ नुसते भय सर्वदा, नियमयुक्त न ठेवे. उलट राजभयादी नसून, लोकात प्रचार होता पूर्ण. आत्मसाक्षीने वागती जन, उत्तम हाही अनुभव. तैसेच कायद्याची चुकवोनी रेषा, किती करीती पापे नित्यशा. परिविचार भिन्नता प्रचारे सहसा, पाऊल न पडे वाम मार्गे. सारांश सत्ता नामेही राज्य करी, प्रचारची सर्व जीवनावरी. सत्ता देहासची बंधनकारी, अंध भिकारी कायदा. प्रचार मनावरी संस्कार करी, तो संस्कार अंतरी बाहेरी. राज्य करोनी मानवा सुधारे, गाव करे तीर्थचेतो. हे सत्तेने कधीच नव्हे, उलट चुकारासी लाभ पावे. गरीब सज्जन उगीच मरावे, ऐसेही होते. सत्तेने जे कायदे केले, त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले. आणि दुबळे भोळे मागेच राहिले, ऐसे झाले आजवरे. म्हणोनी कायदाची नव्हे सर्व काही, प्रचारायसे श्रेष्ठ नाही. सर्वासी मानवतेचे पाठ देई, तो नियमन करी न करिता. राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले. सत्तेचे दरबार उजाडले, परी राज्य चाले संतांचे. संतांचा तो प्रचार अमर, अजूनही लोक मनावर. राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धारितो. न लगे सत्तेचा बडगा, नको भय भीतीही सन्मार्ग. आपापले कर्तव्य जगा, प्रचार सूर्याची दाखवे. जेव्हा जाणीव देणे अपूर्ण पडे, तेव्हाची दंडभेदाचा अवलंब घडे. ऐसेची वाजत गेले पोवाडे, विकृतीचे. परी दंडी अन्याय जरी नाशते, लोक जरी सुधारले असते. तरी तुरुंग हे न वाढते, गुन्हे न होते अधिकाधिक. हेची जाणूनी सज्जन म्हणते, जागवा हृदयातील अंतर्ज्योती. तरीच सुधारेल मानव वृत्ती, जग होईल आदर्श. जे जे म्हणती सत्ते वाचून, गाव होईना आदर्शवान. त्यांचे हे म्हणणे नाही परिपूर्ण, ठेवावी खूण बांधोनी. त्यासी पाहिजे
सत्ये वाचुनी करी हाक, पूर्ण लोकांची सेवा प्रेमे. अहो जनशक्ती केवळी महान, ती जो आणील संगटून, तो स्वर्गावरी लावील निशान. आपुल्या कार्ये हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. त्यासी कारण एक प्रचार, प्रभावशाले. जगी आजवर जे कार्य घडले, ते प्रचारकाच्याच करवी झाले. प्रचारक नाही म्हणून अडले, कार्य आपुले. ग्राम सुधारवयाचा मूलमंत्र, उत्तम पाहिजे प्रचार तंत्र. प्रचारका वाचूनी सर्वत्र, नडते आहे प्रचारकाची पाठवळे. तिकडे तिकडे सूर्य मावळे, उदासीनतेचे अंधार जाळे. पसरोणी राहे प्रचार जेथे धावला दिसे, तेथील गाव स्वर्गचे भासे. जनलोक न्यायास साजेसे, वागती तेथे. प्रचारक प्रेतात प्राण आणि, दुबळ्यासे करी कार्याभिमानी. बिघडवी आणि सुधारवी दोन्ही प्रचारक. प्रचार ही कला आहे, प्रचार अंतःकरणही राहे. पोट भरावयाचाही उपाय प्रचार तंत्र. प्रचार खोट्यास खपवी बाजारे, प्रचार गोट्यास देव करे. प्रचार युद्धाची वाजवी भेरे, दृष्टीही करे अमृताचे. काही कांचा स्वभावची असे, अपप्रचार करोनी भरावे खिसे. जना नागविता आनंद दिसे, काही काना. परी तो प्रचारक दुराचारी, आपण मरुनी इतरा मारी. यानेच बिघडली गावाची थोरे, अशांती संसारी माजले. त्यांच्या विषारी प्रचाराहून, झाला पाहिजे प्रबल पूर्ण. सत्य प्रचार आपुला महान, तरीच परिवर्तन सहज घडे. जोवरी अंतःकरण नाही गुंतले, तोवरी प्रचार वरवर चाले. यासाठी पाहिजे जीवनाचे रंगले प्रचारकाचे. मित्र हो आदर्श कराया ग्राम, उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम. तरी चाले उत्तम काम, गावाचे आपुल्या. राणी माशी जाऊन बैसली, तेथे मधमाशांची रीघ लागली. पाहता पाहता सृष्टी सजली, होईल ऐसे. श्रोतियांनी विचारला प्रश्न, प्रचार करेल गावी पूर्ण. या प्रचारकाचे लक्षण कैसे असे, प्रचारकाचे वर्तन कैसे. राहणी स्वभाव भाषण कैसे, ध्येय धोरण साधन कैसे गावासाठी. याची उत्तरे श्रवणी ऐका, जे जे गुण व्हावेत प्रचारका. ते अंगी बाणता सुधारील लोका, कोणीही सहज. गावाचे भवितव्य कराया उज्ज्वल, पाहिजे प्रचारक शक्ती प्रबल. प्रचारका अंगी पाहिजे शील, सत्य चारित्र्य नम्रता. प्रचारकाची मुख्य लक्षणे, सत्ये वाचून कार्य करणे. आत्मशुद्धीने गाव सुधारणे, गवसे तया.
त्यासी सत्तेची नाही चाड, नसे धनाचा मोह द्वाड, आत्मप्रेमाचा जरा अखंड वळवी मना, प्रचारक स्वभावाचा सरळ, वाईट मनोवृत्तीचा काळ, अंतःकरण पाण्याहुनी निर्मळ, अहिंसक बोलण्यात राही निर्भय, कष्ट करण्यातही पुढेच पाय, वागणूक तरी आदर्श राहे प्रचारकाची दिनचर्या, वेळ जराही न घालवी वाया, जे जे शोभे सेवेच्या कार्या, ते करी सर्वत्रचे, नेत्री तयाच्या सात्विक तेज, बोलण्यात भरले असे ओज, राहणीत वैराग्य त्याग सहज, प्रचारकाच्या पिकलिया फळाचे देठ तुटले, तैसे प्रचारकाचे मन झाले, आसक्ती विषय सर्व गेले इंद्रियांचे, इंद्रियासी नुरली उर्मी, सर्व उन्मुख सेवा कर्मी, पावसाळा हिवाळा गर्मी, सारखीच त्यासे, परी उदास नसे प्रचारकाची मती, नियमी दिसेल हसरे मूर्ती, सदा कार्य करावयाची स्फूर्ती, स्फुरली दिसे, कधी न करी चिडचिड, कोसळे का पत्तीचा पहाड, श्रम करोनी जीवा पाड, लोक लावी सन्मार्गे, प्रचारकासी उरले नाही घर, सर्वची घरे त्याचे माहेर, सर्व जन हेची त्याचे गोत्र, विश्वा माझे, नाही सत्तेचे प्रलोभन, प्रतिष्ठेचेही कुठले भान, आपणासाठी न मागे धन, रेंगाळुनी कोणा, सत्कार्यासाठी पाठी लागे, धन जमीन मान मागे, सर्वस्व मागे प्राण मागे, न संकोचता, आपणासाठी काहीच नाही, जे करील ते सर्वाचे पाही, प्राण तोही अर्पावाही, भावना सेवेसाठी, सर्व करणे सर्वांसाठी, आत्म्यासाठी देवासाठी, बांधावया मनुष्यत्वाच्या गाठी, समाधाने, त्यासी एकची वासना उरली, जनता पाहिजे सुखी सुधारले, मानवांची दैना गेली पाहिजे पळोन्या, सर्वांची प्रार्थना व्हावी एक, मानवांचा व्यवहार मानवापूरक, राहणी सर्वांची समान सात्विक, सर्वासाठी याच साठी आटाटी, करावया पडतो संकष्टी, प्राण तोही अर्पावा शेवटी, वाटे तासे, ही भूमिका साधू संतांची, हीच साधने प्रचारकाचे, प्रचाराचा कळस सत्याची, संतपण, खरे प्रचारक साधू संत, त्यांनीच कळविला जगाचा हित, सत्य काय काय असत्य जगा माझी, तेथुनीच प्रचारकांची निर्मिती, प्रचारक सत्य समजावूनी घेती, शंका समाधान ऐकती, मन लावोनी, जया क्षणी बोध झाला, अंतःकरणी स्फुरू लागला,
त्यासी अभ्यासाने चांगला बळकट करीते सत्संगे मनन करोनी आत्मसात करीते मग पुढे तैसेच होय मते एकदा वाणी रंगली सुमते सरळ चाले मापतीचे उत्तम पुरुषाने कान फुंकले समजा त्याने मंत्रची घेतले मग वार्या परी प्रचार चाले प्रचारकाचा प्रचारक प्रचारानेच प्रचार करी त्याचे माप चाले वाऱ्यावरी वाहन पोचण्याचे अगोदरे प्रचार धावे तयाचा जो जो कोणी जिकडे दिसला त्यास आपुले सांगत सुटला पाहणेच नाही मेघा परी त्याला घेतो कोणी की नाही फाटका तुटका कोणी दिसो गरीब अमीर कोणी असो विद्वान शिक्षित हसो रुसो प्रचार त्याचा बंद नाही कोणी असो कुण्या पंथाचा आधार देई त्यासीच त्याचा ओघ चालला प्रचाराचा खळगे भरीत दिसत येते जरा मुखवटा डोळ्यांनी पाहिला वाचा फुटली प्रचारकाला राघू परी बोलत सुटला होय नव्हे सर्व काही लोकांनी जरी थांब म्हटले तरी याचे कार्य झाले जरा वेळाने पुन्हा चाले रस्ता करीत शब्द गंगा प्रचारकाचे बोल तत्ववादी अचूक धरुणी संशयाच्छिदी टोचक नसताही मर्मभेदी सरस हृदयाचे कोणी विरोधक शिव्या देई हसूनी त्याचे शब्द साही गोड बोलुनी समजावित जाई आपुले म्हणणे सहनशीलताची त्याचे ब्रीद कधी तोंडी नये अपशब्द जरी झाला वादविवाद तरी गांभीर्यासी न सोडे कोणासी हट न बोलता अंगी ठेवूनी सहनशीलता आपले तत्व बोलता चालता समजावून दे प्रचारक कूड बोलुनी मनावळवी गावाच्या सेवे लागी लावी अनंत प्रकारे वृत्ती वळवे करोनी सोडे बिघडलेले घर सुधरवे फाटाफूट तेथे संगती जुळवे निर्दयासी दया उपजवे नाना प्रयत्ने प्रचारकाची यज्ञ साधना सांगताची नये एक कोण नाना प्रकार नाना योजना प्रचारका पाशी कोठे भजनातून प्रचार करी कोठे प्रार्थना करून कानी भरी कोठे कथा सांगून मनासी सावरे प्रचारक कोठे कीर्तन प्रवचन करी तुंबडी पोवाडे नाना परी यात्रा उत्सव हाती धरी प्रचारक कोठे उद्योगातून हात घाली कोठे कलारंजनाने जनता वेधली मनोरंजनातूनही चाली चालावी कोठे कोठे व्यायामातूनही स्फूर्ती भरली कोठे पार्टीतही सभा रंगली कोठे लग्नातून सुरुवात केली पाहिजे त्याने कोठे जन्मतिथी पुण्यतिथी
मौजी बंधनेही न ठेवी रीते, जैसी वेळ पडे प्रचारका प्रते, सर्व करी स्वभावे. कोठे शिंपियाचे दुकानी, कोठे न्हावियाचे सलुनी, ओटी चोहटी चहू कोणी, प्रचार चाले. हाटी बाजारी तेच करे, तमाशी तेच बोले वैखरे, प्रचारकाची ऐसी बावरी, जिव्हा असे. कोठे आई बाई पाशी बैसे, त्याने घरातील वळवी माणसे, काय मार्गाने प्रचारक घुसे, हेतू सांगता नये कोणा. कामातुनी गाण्यातुनी, हसण्यातुनी व्यसनातुनी, चालता बोलता प्रचारवाणी, रंगे त्याचे. प्रचारक असे बालकात बालक, तरुणासी बोधाया तरुण सम्यक, वृद्धासी द्यावया अनुभव तात्विक, त्याचे पाशी. मुलात जाऊनी सेवा वाढवी, मुलीन माझी कला उपजवी, तरुण तरुणी दोघांतेही लावे, गाव सेवेसे. व्यसनाधीनांची धरी संगती, परिनीट करावया त्याची मती, डाव न चुके कल्पांते प्रचारकाचा. नाना कला त्याच्या अंगी, जैसी वेड पडे प्रसंगी, रंगवी नाना साधन रंगे, प्रचार आपुला. तारतम्य ठेवूनी अंतरी, गोड बोलूनी प्रचार करी, वाटे टाकली मोहनी बरे, गावावरी प्रचारकाने. तो प्रचारक आवडे सर्वांच्या मनी, त्यासी भगताची पडे मोहनी, लोक धावती बोलता क्षणी, कार्य कराया गावाचे. हा हा म्हणता गावात फिरला, सर्व लोकांचा थवा घेऊन आला, सांगेल तैसे करू लागला, प्रचारक त्यासे. ऐसा प्रचारक जादूगार, त्याच्या मुठीत जनसागर, नव्या सृष्टीचा कारागीर, साधा सुधा. प्रचारक सर्वांशी बोलणी पुरे, ज्ञान अंगी त्याच्या संचरे, रोम रोमात वैराग्य अंकुरे, दिसती तयाच्या. म्हणोनी असे आकर्षण, लोक धावून येती पक्षा समान, करावया गाव स्वयंपूर्ण, प्रचारकाची पाहिजे. त्याचे अंगी महान निश्चय, जे संकल्पील घेईल ठाय, नाना करोनी उपाय, साधील त्यासे. याचा प्रचार महाप्रबल, चालतसे सर्वस्पर्शी सर्वकाल, प्रचारावे न एकही बोल, न निघे त्याचा. काय करावे हेची बोलणे, न करावे ते काहीच न जाणे, नाही हे बोलणेची उणे, तयाच्या जीवन कोशे. काय नाही आमुच्या गावी, त्यासीही वंदताच कळावे, हाती घेता करोनी दावे, पुरतीच त्याचे. नसले ते उभे करी, लोक जीवनाचे कलाकुसरी, चेतना जीवा जीवात भरे, सत्कार्याचे. ज्याचा प्रचार हाती धरला,
समजूनी जावे पूर्ण केला, नाही तरी यापणची मेला. समजावा प्रचारक, म्हणोनी बोललो गावाचे अधिष्ठान. प्रथम पाहिजे प्रचारक महान, जी जी असेल ती उनीव भरोण. काढावया गावाचे सारांश प्रचारक ज्या गावी, तेथे दुसरी पंढरीच जाणावी. जना मना पाषाणा नाचवे आनंदाने. ऐसे प्रचारक निवडा गावी, मग गाव नांदेल वैभवे. सेवा मंडळे स्थापून द्यावी सेवेसाठी. ऐसे गाव ज्यांनी ज्यांनी केले, तेची कीर्तिवंत होते भले. म्हणोनी पाहिजे आरंभिले प्रचार कार्य. त्यासाठी पुन्हा पुन्हा बोललो, प्रचारक करावयासे लागलो. प्रचारका करवी झालो, दास सर्व लोकांचा. निश्चये गाम निर्मावया, प्रचारक हाचे मुख्य पाया. ग्रामगीता ही याच कार्या, निर्माण केली तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत. कथिला प्रचार महिमा येथ, 8वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. भिक्षूंनो, धर्म वादविवादात नाही, तो प्रत्यक्ष वागणुकीत आहे. आधी स्वतः त्याचा आचार करा आणि मग गावोगावी दारोदारी फिरून लोकात त्याचा प्रचार करा. सगळीकडे सुखशांतीची एक लाट पसरून जाऊ द्या. भगवान गौतम बुद्ध. सद्गुरुनाथ महाराज की जय.